आषाढी वारी वेळापत्रक 2025 आता सध्या सर्व वारकऱ्यांना ओढ लागली ती म्हणजे आषाढी वारीची आणि या वर्षीचे आषाढी वारीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। या वर्षी माऊलींच्या पालखीचे प्रस्थान 19 जून 2025 रोजी असणार आहे। 19/6/2025 रोजी माऊलींची पालखी आळंदी येथे म्हणजे त्यांच्या आजोळी मुक्कामी असणार आहे। त्यानंतर 20/6/2025 रोजी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे। 21 तारखेला पालखी पुणे येथे मुक्कामी असणार आहे। 22 जून रोजी पालखी पुणे ते असा 32 किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे। पालखीचे जे मुक्काम आहेत आणि रिंगण सोहळे आहेत ते ठरलेले असतात। तर या वर्षी 23 तारखेला पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे। त्यानंतर 24 जून रोजी पालखीचा प्रवास सासवड ते जेजुरी असा असणार आहे। 25 जून रोजी जेजुरी ते वाले, 26 तारखेला वाले ते लोणंद, 27 जून रोजी लोणंद ते तरडगाव असा प्रवास असणार आहे। 28 तारखेला तरडगाव ते फलटण 21 किलोमीटर अंतराचा प्रवास करून वारकरी फलटण येथे पोहोचणार आहेत। 29 जून रोजी पालखी फलटण वरून निघणार आहे आणि बरड येथे पोहोचणार आहे। 30 जून रोजी बरड ते नातेपुते, 1 जुलै म्हणजेच 1/7/2025 रोजी नातेपुते ते माळशिरस असा पालखीचा प्रवास असणार आहे। 2/7/2025 म्हणजेच 2 जुलैला पालखी माळशिरस ते वेळापूर 19 किलोमीटर अंतराचा प्रवास करणार आहे। 3 जुलै रोजी वेळापूर ते भंडी शेगाव आणि 4 जुलै रोजी भंडी शेगाव ते वाखरी 10 किलोमीटर अंतराचा प्रवास असणार आहे। आणि या वर्षी 4 जुलै रोजी वाखरी येथील रिंगण सोहळा असेल आणि त्यानंतर 5 जुलै रोजी वाखरी ते पंढरपूर असा प्रवास असेल। 6 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि तेव्हापासून गोपालकाल्यापर्यंत म्हणजे या वर्षी 10 जुलै पर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर मध्ये मुक्कामी असणार आहे आणि गोपालकाला झाल्याच्या नंतर 10 जुलैला परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आषाढी वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करा। थँक्यू।